गणेशोत्सवाला आज मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झालेली आहे। पुण्यातील गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे। पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केलेले देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून जगभरातून भाविक जे आहेत ते पुण्यामध्ये येत असतात। मी आता पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या परिसरात आहे आणि या ठिकाणी यंदा या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडळाकडून केरळमधील पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि काही वेळापूर्वीच या साकारण्यात आलेल्या प्रतिकृतीच्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण हुबेहूब प्रतिकृती जी आहे ती मंदिराची साकारलेली आहे आणि त्यावर करण्यात आलेल्या लखलखत्या रंगबिरंगी दिव्यांच्या लाइटिंगने हा संपूर्ण प्रतिकृती जी आहे ती उजळून निघालेली पाहायला मिळते आणि आजूबाजूला जर पाहिलं तर पहिल्याच दिवशी दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांनी गर्दी केल्याचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आजूबाजूचे चारही रस्ते हे गर्दीने फुलून गेलेले आहेत आणि प्रत्येक गणेश भक्ताच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतोय आणि जे गणेशाची प्रतिकृती आहे गणेश मंडळाने साकारली ही प्रतिकृती आणि गणेशाचं रूप गणेशाची मूर्ती ही मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आपल्याला मोबाईल बाहेर काढून ही प्रतिकृती मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना पाहायला मिळतात। दुसरीकडे जर पाहिलं तर अजूनही काही मंदिरातले गणपती जे आहेत ते मंडळाकडे चाललेले आहेत आणि त्यांचं डोळं या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच मोठी गर्दी जी आहे ती दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात पाहायला मिळते आणि त्याचं नियोजन सुद्धा योग्य प्रकारे या ठिकाणी पोलिसांकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।